दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. तो अर्थातच लहान धामणी संघ माथेरानसारख्या मोठ्या संघांना पराभूत केलं आणि आज सुपर 10 मध्ये दाखल होता असं आपल्याला पाहायला मिळाला. आणि यानंतरचा आवाज जशी मैदानावरती सुरुवात होईल, सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला खांदा संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करत असताना खांडीचा पाडा. या दोन संघांमध्ये ताकदवार युद्ध ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये. द वॉइस ऑफ करंबेली, प्रकाशजी भगत यांचा सुमधुर आवाज. थँक्यू सो मच. तर सामन्याचा सामनावीर ज्याने जबरदस्त खेळ सादर केला मैदानाच्या आतमध्ये आणि परास्त केला सचिन इलेवर माथेरान टीमला, आपण पाहतोय सुरेश उघडा ठरलाय या सामन्याचा सामनावीर. विनंती असेल सामनावीराची ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे. अप्रतिम खेळ दाखवला आपण पाहतोय. अभिनंदन सर्वप्रथम. आणि सामनावीराची ट्रॉफी यावेळेस मात्र कलेक्ट करत असताना आपण पाहतोय कमालीचा खेळ राहिला गेला. आपण पाहतोय अक्षरशः नमवलं सचिन इलेवर माथेरान टीमला. निश्चित स्वरूपात प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू, कारण सुरेशला मायक्रोफोनवरती बोलायला आवडतं, आम्हाला चांगलं माहिती आहे. सर्वप्रथम समोर सचिन इलेवर माथेरान संघ अजय भस्माचा संघ होता. कशा रीतीने रणनीती आखली होती मैदानाच्या आतमध्ये, ज्या रीतीने परास्त केला माथेरान टीमला आपण पाहतोय. नक्कीच आमची बॉलिंग नेहमी चांगली असते आणि आम्हाला विश्वास होता की 40+ जर धावा केल्या तर नक्कीच आम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू. तर निश्चित स्वरूपात फार चांगला सामना राहिला. या स्पर्धेबद्दल आणि खेळपट्टीबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर एकच नंबर, आम्ही दरवर्षी खेळतो ही स्पर्धा. आणि खेळपट्टी बोललं तर आदिवासी समाजामध्ये एवढ्या मॅचेस खेळलो, अजूनपर्यंत यासारखी खेळपट्टी मी बघितली नाही. मी नरेश सरांना पण बोललो मग की अशी खेळपट्टी आदिवासी समाजामध्ये कुठेच बनली जात नाही. निश्चित स्वरूपात आज 5वा दिवस आपण पाहतोय. खेळपट्टी जशा तशी आपण पाहायला मिळाल्या. शेवटचा प्रश्न असेल, ज्या रीतीने सामना जिंकला आज लहान दामणी संघ सातत्याने एक गटामध्ये खेळण्यासाठी पसंती देतो, काय सांगशील संपूर्ण टीम बद्दल? ज्या रीतीने खेळ दाखवला, आज परास्त केलं चांगल्या संघाला, कारण पहिला सामना चिंचवली संघाला परास्त केला, तो देखील एक चांगला संघ आहे. आणि आता नुकताच परास्त केला सचिन इलेवन माथेरान टीमला. पूर्ण टीम बद्दल काय सांगशील ज्या रीतीने खेळ दाखवला? टीमचं सांगायला गेलं तर दादा काय बोलू, आम्ही कमीत कमी 25 ते 26 मॅचेस हारलो. नाना खंडवीला माहिती आहे, आमचे प्लेयर पण कमी झालेले. फक्त एक नाना खंडवी असा आमचा जो कर्णधार आहे त्याने विश्वास ठेवला आणि मी त्याचं खूप खूप आभार मानेन की तो एंट्री टाकत राहिला. कारण आमचे प्लेयर बरेचसे कामाला जातात, जॉबवर असतात, परंतु जो आमचा गट असतो तो समान राहतो, पण आमचे गोलंदाज कमी राहतात. त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच मॅचेस हारलो. पण आता कुठेतरी मागच्या जेव्हा टुर्नामेंट झाली, जो पहिला नंबर आला तिथून आमचे प्लेयर जरा यायला जमा झाले, तर चांगला खेळ होतोय. मी सर्व प्लेयरचं अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. हे होते सुरेश उगडा. अप्रतिम खेळ राहिला. पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आवाज ऐकूया प्रकाश भगत. यस, पहिलाच बॉल गोलंदाजी करत असताना खांडीचा पडा टीमचा गोलंदाज पाहू शकाल दीपक भगत ना. बघा पहिल्याच बॉल वरती गारद केलाय. लेग बिफोरचा शिकार बनला गेलाय. अगदी मिडल लाईनला सापडला गेलाय खेळाडू शुभम सुदाम नाईक हा खेळाडू. बघा पहिला गडी बाद गेला पहिल्याच बॉल वरती. चांगली सुरुवात बघा खांडीचा पडा टीमची दीपक भगतच्या माध्यमातून. पाठच्या 2 सामन्यामध्ये जी गोलंदाजी केली, अव्वल दर्जाची गोलंदाजी राहिली. आजच्या दिवसामध्ये चर्चेत नाव राहिलंय खरं तर दीपक भगत या गोलंदाजा खांडीचा पाडा टीमची. फार चांगली तितकी चांगली फलंदाजी देखील असणार, यात मात्र काही शंका नाहीये. परंतु आता खांदा 11 स्टार खांदा टीमला पहिल्याच बॉलवरती झटका लागलाय. नवीन खेळाडू एंटर झालाय मैदानामध्ये, गुरुनाथ नाईक विस्फोटक फलंदाज. फार चांगली फटकेबाजी, अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती असणार. टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव अनेक अजून एक पाहायला मिळत आहे गुरुनाथ नाईक या माध्यमातून कांदा टीम मधनं. पहिल्या बॉलवरती विकेट दीपक मुन्ना. हो काय वेग होता, अगदी गुड लेन स्पॉट वरती. ज्या प्रकारे आदळ सरळ एष्टिरकच्या हातामध्ये विसावला गेला, कमी वेळामध्ये फार चेंडू चांगला रिलीज केलाय बघा. अगदी अक्षरशः जोखीम उचल देत नाहीये मोठ्या खेळाडूला. बघा गुरुनाथ नाईक आलाय 1 डाऊन साठी फलंदाज. पहिला झटका लागलाय. सुदाम नाईकचा विचार केला तर चांगला मोठा खेळाडू बाद केलाय बघा पहिल्याच बॉल वरती. अतिशय चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळते खांडीचा पाडा टीमची. हो टॅपिंग शॉट, डिफेन्स बघा चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम केलंय. चांगली खेळाडू ती पाहायला मिळाली, चांगली शैली पाहायला मिळाली गुरुनाथ नाईकच्या माध्यमातून. 3 बॉलमध्ये 0 धावसंख्या, 1 गडी बाद. कांदा टीमचे विचार केला तर पहिला सामना फार चांगला विजयाचा खेचून आणला. 46 धावा डिफेन्स केल्या होत्या वाघाची वाडी टीमच्या विरुद्ध, आणि वाघाची वाडी संघाला पाणी पाजलं होतं आणि ते हलक्या हाताने टॅप केलाय काव करून त्या दिशेमध्ये.
मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल, चेंडू उचलणार, फिकी करणार. मेल फक्त एक सिंगल धाव. एका धाब्यानं संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय. धावफलकावरती धावा लागल्या 4 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल धाव. धावफलकावरती स्ट्राईक एंड वरती आलाय आता नवनाथ नाईक. तर निश्चित स्वरूपात आगमन झालं. आपण पाहतोय सन्माननीय मंगेश दादा चौधरी, एक फार मोठं नाव आहे. आपण पाहतोय राजकीय क्षेत्राच्यावरती एक बुलंद तोप, करमेळे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं गेलंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. 5व्या बॉलवरती आहे, बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी वरतून टोकलाय बघा. ज्याशी स्ट्राईक रोटेट झाली, नवनाथ नाईक हा स्ट्राईक वरती आला आणि पहिल्याच बॉलवरती अप्परकटचा फटका पाहायला मिळाला. 4 धावा मिळाल्या 5व्या बॉलवरती. अंतिम बॉल धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 1 गडी बाद 5 धावसंख्या खांदा टीमच्या. हो, यावेळी देखील शॉर्ट ऑफ लेनचा फटका आहे, परंतु थर्ड दिशेमध्ये चेंडू गोळीच्या वेगानं अगदी ट्रॅव्हल झाला गेलाय. 2 धावा मिळतील. शेवटच्या क्षणाला अडवला हॅलो. गेलाय. तर आपण पाहतोय आगमन झालं गेलं. आपण पाहतोय सन्माननीय गौरव दादा गिरा, तसेच आपण पाहतोय संजय भगत, एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं गेलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. खांडीच्या पाड्या टीमचे पॅकर्स आपण पाहतोय, ज्यानं विश्वास दाखवला या संघावरती आणि आज खेळ देखील तेवढा चांगला राहिला. मैदानाच्या आतमध्ये या जाऊया कॉम्बॉक्स मध्ये या, ज्या ठिकाणी जोडले जातील प्रकाश भगत. यस, पहिल्या षटक समाप्तीने जर धावफलकावरती धावाचा विचार केला, खांदा टीम बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. दीपक भगतनं पार मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 11 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 12 धावा आणि या सामन्यामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 1 गड्याला बाद केलाय बघा. सुदाम नाईकला बाद व्हावं लागला. पहिल्याच बॉलवरती लेग बिफोरचा शिकार बनला, अगदी मिडल स्टंप वरती सापडला आणि पंचांचा तटस्थ निर्णय आला. अगदी चांगला निर्णय पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 आकाश भगत, बॅटचा इनसाइड एज, लेग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, कुठली चुकी होणार नाहीये अजिबात. दुसरा झटका लागलाय, आल्या माघारी परतावं लागलं. गुरुनाथ नाईक बॅक टू डगआउट. अजय भगतनं जेल पकडला बघा. लेग स्लिप मध्ये बॅटच्या इनसाइड अगदी टॉपेज लागला होता. पाठच्या सामन्याचा हिरो दाखल झालाय. विचार केला पहिल्या सामन्यामध्ये काय ताबडतोब फलंदाजी केली होती. अजय हा खेळाडू दाखल झालाय मैदानामध्ये. वाघाचीवाडी संघाच्या विरोधात संकटमोचक बनला होता. अगदी 13 चेंडू मध्ये 37 धावा बनल्या होत्या आणि सामन्याचा सामनावीर ठरला होता पहिल्या सामन्यामध्ये. याच्या मोबदल्यामध्ये काय फटकेबाजी पाहायला मिळाली आणि त्याच्या मोबदल्यामध्ये सामना विजयी झाला होता. 11 स्टार खांदा संघ पहिल्या सामन्यामध्ये विजय खेचून दिला आपल्या संघाला. अजय तोच मैदानामध्ये दाखल झाला. स्ट्राईक एंड वरती पाहू शकाल अजय नाईक, खूप मोठं नाव अजय नाईकला पाहू शकाल. टॅपिंग शॉट, काय फटका सजलाय. हुक शॉट फाईन लेगच्या डोक्यावरनं पाठवलाय. लॉंग षटकार पाहायला मिळतंय अजय नाईकच्या बॅटमधून. जसा डगाड मधून आलाय अगदी सेट होऊन आलाय बघा. पहिलाच बॉल अगदी अक्षरशः शॉर्ट ऑफ लेनचा होता. हुक शॉट पाहायला मिळालाय. डीप फाईन लेग मध्ये चांगला उच्च दर्जाचा खेळ पाहायला गेला आजच्या दिवसामध्ये. अजय नाईकचा पहिल्या मॅच मध्ये 13 मध्ये 37 धावा बनवल्या आणि या मॅच मध्ये 4थ्या क्रमांकावरती आल्या ताबडतोब फलंदाजीला सुरुवात केली. पहिलाच बॉल पेस केलाय, अगदी हुक शॉट पाहायला मिळाला. 6 धावा मिळाल्या. स्वागत केलंय गोलंदाज आकाश भगतचा. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवला होता. दुसऱ्या बॉलवरती चांगला घनागती प्रहार पाहायला मिळालाय. कमबॅक करणं फार गरजेचं. खांडीचा पाडा टीमला भरपूर लांब वरचा प्रवास करून आलाय बघा. शॉर्ट ऑफ एंड मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक नाहीये परंतु त्या रिझन मध्ये अगदी डीप मिड विकेटच्या अगदी फ्लॅट स्ट्रोक पाहायला मिळालाय. सल्लग आलाय दुसरा षटकार अजय नाईकच्या बॅटमधनं. 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाल्या. असं वाटलं होते पहिल्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर कुठेतरी कमबॅक होईल, परंतु काय कमबॅक होऊ दिलं नाहीये बघा. तो दबाव होता तो आता कुठेतरी रिलीज केलाय. खांदा संघाच्या वरती दबाव होता तो रिलीज केलाय. तर या खेळाडूनं अजय नाईकनं दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवरती सलग 2 षटकार ठोकले. ऑन हॅट्रिक बॉल. हो, अगदी जड मध्ये चेंडू फेकलाय. तितका स्ट्रोक देखील पाहायला मिळालाय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय आणि तिथे 2 धावेचा प्रयत्न. काय घडलं, रिस्की धाव. अगदी हलक्या हाताने फिकी पाहायला मिळाली. त्याच्या मोबदल्यामध्ये आता तुम्हाला या 3 धावा मोजाव्या लागतील. या 3 धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहायला मिळते. 11 स्टार संघ खांदा पाहू शकाल. धावफलकावरती धावा लागल्या 22 धावा. दुसरं षटक चालू असताना अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणं बघा. 2 षटकार आणि 4थ्या बॉलवरती 3 धावा. म्हणजे तब्बल 15 धावा खर्च केल्या 4 चेंडू मध्ये. हलक्या हाताने पुश केलाय. मिड ऑफचा बॅक टू द बॉल. गोलंदाज
थ्रो अडवला गेलाय बघा. आणि ते 5व्या बॉलवरती मिळेल एक सिंगल धाव. अजयला स्ट्राईक वरती. अजयचा विचार केला 3 चेंडूमध्ये 15 धावेचं वैयक्तिक योगदान दिले आतापर्यंत. विचार केला चांगली फटकेबाजी दाखवली. अंतिम बॉल दुसऱ्या षटकामधला धावफलकाचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या स्टार 11 खांदा संघाच्या. अंतिम बॉल दुसऱ्या षटकामधला. गती कमी केले, पारखलंय, लेंथ पारखले, अगदी स्लॉट मध्ये चेंडूला घेतलं आणि पाठवलंय अगदी डाऊन द ग्राउंड. स्टेट डाईव्ह फटका पाहायला मिळालाय. सीमा पलीकडे चाललाय चेंडू 6 धावांसाठी. अजय नाईकच्या बॅट मधनं आलेला या मॅच मधला तिसरा षटकार. ओव्हर नंबर दुसरा देखील समाप्त झालाय. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 29 धावा. बघा पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला 6 चेंडू फेकले गेले आकाश भगतनं आणि 22 धावा खर्च केल्या. ताबडतोब फलंदाजी 4थ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर साठी आलाय आणि काय काम केलंय. 6 चेंडू मध्ये चांगला फटकेबाजी दाखवली. दुसऱ्या षटकामध्ये अजय नाईकचा विचार केला तर 4 चेंडू सामना केलाय. 4 चेंडू मध्ये 21 धावा ठोकल्या गेल्या. अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एनवरती पाहू शकाल 2 षटक समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती लागल्या. निर्णायक षटक फेकावा लागेल गोलंदाज पाहू शकाल अजय भगतला. अजय भगतनं फार चांगली गोलंदाजी केली होती पाठच्या सामन्यामध्ये. तीच गोलंदाजी पुन्हा एकदा करणं फार गरजेचं आहे बघा. एका साईडला विचार केला तर 11 स्टार खांदा संघ फलंदाजी करण्यासाठी उतरलाय मैदानामध्ये आणि त्याच नंतर त्यांच्या सम्यत पाहू शकाल शहापूर विभागामधला एक दादा संघ पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसामध्ये नाव चर्चेत केलंय या विभागामध्ये. या खैरवाडच्या नगरीमध्ये तिसरा षटक घेऊन आलाय अजय भगत. पहिला चेंडू सामना करण्यासाठी नवीन खेळाडू नवनाथ नाईक. फटका चांगलाय, अगदी खडे खडे स्ट्रोक पाठवलाय, अगदी समालोचक कक्षेच्या वरतून ठोकला गेला. शानदार षटकार, चांगली सुरुवात पाहायला मिळाले. तब्बल धावफलकावरती धावा पाहू शकाल. या 6 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला मिळते. वारसह धावा पुढे सरकल्या गेल्या तब्बल 35 धावा धावफलकावरती. अजय नाईकचा विचार केला 4 चेंडू सामना केला, वैयक्तिक 21 धावा ठोकल्या. त्याच्या बॅट मध्ये 3 षटकार पाहिले गेले. जसा आला अगदी डगआउट मधून सेट होऊन आलाय त्या प्रकारे फलंदाजी करते बघा. फुलटॉस बॉल मिस केलाय बघा. फुलटॉस बॉल वरती अगदी संधी होती, नामी संधी गमावली गेली बघा. नवनाथ या खेळाडूला विचार केला. नवनाथच्या बॅट मध्ये एक चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती दोन धाबा आल्या. त्या तिसऱ्या बॉलवरती पेस करत असताना एक सिंगल आणि चौथ्या बॉलवरती षटकार आला होता. म्हणजे 6 चेंडूचा सामना केलाय नवनाथ नाईकने देखील. अजय नाईकचा विचार केला तर स्ट्राईक मिळाले. तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या बॉलवरती 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. बायच्या स्वरूपात आता पाठच्या बॉलवरती धाव आले. फटका चांगला आहे, शतरक्षक नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळलाय. अगदी डीप मिड विकेटच्या दोन्ही शतरकाच्या मदतीतून चेंडू ट्रॅव्हल झाला सीमा पार. 1 बाउंस सीमा पार मिळतील. या 4 धावा, या 4 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला मिळते. स्टार 11 खांदा टीमची धावसंख्या पाहायला मिळते. तब्बल 40 धावा कंप्लीट. 11 स्टार खांदा संघ बघा, सॉरी 40 धावा धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. तिसऱ्या बॉलवरती स्ट्राईक मिळाले. पाठच्या सामन्याचा हिरो खरं तर झळकलाय आजच्या दिवसामध्ये स्वप्नील. फार चांगली फटकेबाजी बघा. ज्यावेळी संकटामध्ये संघ होता पहिल्या सामन्यामध्ये 1 स्टार भागाच्या विरुद्ध संघ खेळत असताना सुद्दाम बाद झाला. मोठे मोठे विकेट गेल्यानंतर या खेळाडूंना जबाबदारी घेतली आणि ती फटकेबाजी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. 13 चेंडूमध्ये 37 धावा ठोकल्या. यावेळेस देखील शांत बसणार नाहीये. या मॅच मध्ये देखील शांत बसणार नाहीये आणि चौथ्या बॉलवरती आलाय मोठा फटका अगदी अजय नाईकच्या बॅट मधना. काय बॅट बोलते अजय नाईकच्या आजच्या दिवसामध्ये. कमालीची फटकेबाजी. APL चा विचार केला तर फार चांगला खेळ दाखवला होता. पहिल्या सामन्यामध्ये उल्लेख केला होता स्वप्नीलने. सुकापूर पुणे टीमच्या माध्यमातून खेळ करत असताना मालिकावीर म्हणून ठरला होता त्या स्पर्धेमध्ये. खरं तर अक्षरशः काय फटकेबाजी पूर्णपणे दाखवली होती त्या स्पर्धेमध्ये. फलंदाजी असो गोलंदाजी तितकी सुंदर पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये देखील तितका चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळालाय आणि या सामन्यामध्ये देखील 4थ्या क्रमांकावरती येऊन आतापर्यंत विचार केला 6 चेंडू सामना केला. वैयक्तिक 31 धावा ठोकल्या गेल्या बघा. ओहो टॅपिंग इथे बॅटची कडा घेतली. स्लोवर गतीचा 5वा चेंडू फेकलाय. बोट अक्षरशः फिरवले होते अजय भगतनं. संघाचा प्रमुख खेळाडू संकटमोचक बनला होता कांडीचा पाडा संघा विरुद्ध आणि तो खेळाडू बॅक टू डगआउट. अजय नाईकचा खेळीचा पारीचा अंत झालाय. तिसरा झटका लागलाय 11 स्टार खांदा टीमला. अंतिम बॉल असेल अजूनही या षटकाचा विचार केला अजय भगतचा. पहिल्या
पहिल्याच बॉलवरती षटकार, त्याचनंतर बायच्या स्वरूपात एक सिंगल, त्याचनंतर अजय नाईक स्ट्राईक वरती आला, चौकार षटकारची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवलाय बघा. 5व्या बॉलवरती तिसरं षटक चालू असताना मैदानामध्ये बघा फार चांगली सुरुवात झाली 11 स्टार खांदा टीमची. अजय नाईकचा तर विचार केला दोन्ही सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. आता नवीन खेळाडू दाखल झालाय इनॅट नंबर 5 साठी मंगेश नाईक. अंतिम बॉल तिसऱ्या षटकामधला अगदी जड मध्ये चेंडू फेकण्याचा गती कमी केली होती चेंडूला. लॉंग ऑन दिशेमध्ये क्षेत्ररक्षक पाहू शकाल दीपकनं चांगलं जजमेंट पाहायला मिळालंय. कुठली अजिबात चुकी झाली नाहीये आणि तिसरं षटक समाप्तीनंतर 4 गडी बाद असताना 11 स्टार खांदा टीमची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. धावपलकावरती 46 धावा, 4 गडी बाद. चला स्पीडअप करा प्लीज. कांडीचा पाडा विनंती करते बघा आयोजकांना थोडंसं कोऑपरेट करा प्लीज. या तिसऱ्या षटकाचा विचार केला 17 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक बायच्या स्वरूपात एक धावा आली, म्हणजे तशा 16 धावा खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये अजय भगतनं. अंतिम षटक स्लॉगवरचं हाणामारीचं स्ट्राईक एंड वरती आता नवीन खेळाडू पाहू शकाल आपण. नवनाथ नाईक हा खेळाडू पाहू शकाल. ऍज ओपनिंग साठी आला होता ऍज ओपनर. जास्त स्ट्राईक मिळाला नाहीये, ज्यावेळी स्ट्राईक मिळाले त्यावेळी मोठे फटकेबाजी पाहायला मिळाले. एक षटकार ज्याच्या बॅट मधनं आला, एक चौकार आला ज्याच्या बॅट मधनं, तोच खेळाडू स्ट्राईक एंड वरती पाहू शकाल नवनाथ नाईक. स्लॅग वरचं अंतिम षटक पाहू शकाल अक्षय मेंगाळ. पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये 4ही गोलंदाज भगत आडनावाचे होते. कॅच अगदी सेकंड स्लिप मध्ये कॅच पाहायला मिळाले. बॅटची कडा लागली होती आणि त्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजांना चेंडूला रिलीज केला होता अगदी तिथे चांगलं क्षेत्ररक्षक तैनात होतं. सेकंड स्लिप मध्ये चांगलं अजय भगत हा खेळाडू होता आणि चांगलं रीतीचं झेल पकडलाय बघा. पहिल्याच बॉलवरती विकेट, 5 गडी बाद झाले बघा. अजय नाईक बाद झाल्यावरती आता नवनाथ नाईक देखील बाद झालाय बघा. विजय आलाय 5व्या क्रमांकावरती. आता 6व्या क्रमांकावरती खेळाडू पुन्हा एकदा दाखल होते मैदानामध्ये सुनील नाईक. 46 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात, स्थिर धावसंख्या पाहायला मिळते बघा. चांगली सुरुवात झाली होती स्वप्नील. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला दीपक भगतनं आजच्या दिवसामध्ये नाव चर्चेत राहील खरं तर. खांडीचा पाडा टीमचा गोलंदाज 3ही सामन्यामध्ये 12+ वरती धावा दिल्या नाही त्या गोलंदाजानं. असा एकमेव गोलंदाज पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये दीपक भगत. सुनील नाईक आलाय स्ट्राईक एंड वरती. अगदी खोला चेंडू फेकला गेलाय. बॅक टू द बॉलर चेंडू अडवण्याचं काम केलंय बघा. मिळेल एक सिंगल धाव. 47 धावा धावपलकावरती. 5व्या क्रमांकावरती आलेला खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती होता, तो स्ट्राईक एंड वरती आलाय. विजयला पाहू शकाल. विजय नाईक विचार केला 11 स्टार खांदा टीमचा तर नाईक परिवार पाहायला तुम्हाला मिळतंय आज. पूर्णपणे नाईक सरनेम पाहायला मिळतंय. बॅटची कडा, पुन्हा एकदा शॉट, मिड ऑफचा फिल्डर आहे. चुकी अजिबात होणार नाहीये बघा. स्लॉगवर अंतिम षटकामध्ये धावा बनवू देत नाहीये, त्याचं मुख्य कारण चांगल्या लेंथ वरती चांगले अचूक लाईन पाहायला मिळते. चांगला रिदम वरती चेंडू ट्रॅव्हल करते साधा सजे. आणि पुन्हा एकदा अजय नाईक बाद झाल्यानंतर काही कमबॅक केलाय गोलंदाज पाहू शकाल. 2 षटका 1 षटकामध्ये स्लॉगवर अंतिम षटकामध्ये 3 चेंडू फेकले आतापर्यंत. फक्त एक सिंगल धाव खर्च केली आणि 2 विकेट मिळवल्यात गोलंदाज अक्षय मेंगाळ या गोलंदाजानं. लेजंड खेळाडू दाखल झाला गेलाय. 40+ चा खेळाडू पाहू शकाल तुम्ही. फार वर्षाचा अनुभव त्याच्या नेतृत्वाखाली बघा मार्गदर्शन करत असतो सातत्याने बघा या टीमला. राम काका तुम्ही बघा मैदानामध्ये दाखल झालेत बघा. स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहू शकाल 6 गडी बाद झाले आतापर्यंत. 8व्या क्रमांकावरती आलेत राम काका. शेवटचे अंतिम 3 बॉल धावपलकावरती धावाचा स्थिर धावसंख्या पाहायला मिळते 47, लॉस ऑफ 6 विकेट. 11 स्टार खांदा संघाची धावसंख्या थांबवली बघा गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय मेंगाळ. ओ क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. 2 धावेचा प्रयत्न नसणार, 2 धावा मिळणार नाहीये. मिळेल एक फक्त सिंगल. सुनील नाईक स्ट्राईक एंड वरती आलाय. उरलेल्या 2 चेंडू सामना बाकी बघा. कौतुक करावं लागेल स्वप्नील या गोलंदाजा. अंतिम षटकामध्ये धावा येत नाहीये. चांगली गोलंदाजी. अजय नाईक 3ऱ्या षटकामध्ये जसा बाद झाला तिथून मात्र चांगला कमबॅक केलाय. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा खर्च केला फक्त अक्षय मेंगाळनं. फक्त 2 धावा आणि 2 विकेट. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी. फुलरलेनचा बॉल आहे काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये.
चांगला फटका सजवलाय ऑलंदा कार्पेटच्या साह्याने चांगली फेकी रनआउट व्हावं लागेल राम काकाला. यस डेफिनेटली 7वा झटका लागलाय रनआउटचा शिकार पहिला खेळाडू बनला गेलाय राम काका. बॅक टू डगआउट. 5 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या 3 धावा खर्च केल्या दुसरीचा प्रयत्न करत असताना इथे यश लागलं नाहीये आणि इथे राम काकाला परतावं लागलं. शेवटचा अंतिम सेट टार्गेट बॉल असेल बघा पहिल्या इनिंग मधला. धावफलकाचा विचार केला धावफलकावरती धावसंख्या 49. 3 षटकामध्ये 46 धावा होते. स्वप्नील असं वाटलं होते की 60 तरी धावा होतील. ज्या प्रकारे अजय नाईक बाद झाला तिथून मात्र धावावरती कुठेतरी कमबॅक केलाय बघा. फार चांगले धावा रोखले गेले. शेवटचा अंतिम बॉल फुलटॉस बॉल दिशा दाखवले अगदी बुलेटच्या वेगाने चेंडू निघून झालाय. डीप फाईन लेग मध्ये मिळतील या 4 धावा. अंतिम सेट टार्गेट बॉल होता 5च्या बॉल वरती आलाय 4 धावा आणि 4 धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहायला मिळते. 11 स्टार खांदा टीमची धावसंख्या 7 गडी बाद असताना तब्बल 53 धावा आणि 24 चेंडू मध्ये बनवायच्या खंडीचा पाडा टीम सेकंड पूर्वार्धामध्ये 54 धावा येणाऱ्या 24 बॉल मध्ये बनवायच्या 54 धावा. जसं सेकंड पूर्वार्ध स्टार्ट होईल आमच्या समेत जॉईन होतील द व्हॉइस ऑफ. पहिल्या दिवसापासून त्यांचा आवाज ऐकत आलात त्याचनंतर आमच्या समेत आज दिवसभर जॉईन झालेत अमोल सरांचं देखील खूप खूप सहर्ष स्वागत. आणि त्याच नंतर आमचे गावचे खरं तर लाडके दादा मंगेश भगत ग्रुप ग्रामपंचायत शिरवळीचे अध्यक्ष या साहेबांचं देखील आगमन झालंय. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि त्याच नंतर आयोजकांना विनंती करते त्यांचा देखील मान यथोचित सन्मान केला जाईल बघा. तर या गावचे आदरणीय ज्येष्ठ नागरिक चांग्या कवटे या साहेबांना विनंती करते बघा आलेल्या अतिथी मान्यवरांचं यथोचित मान सन्मान करायचा बघा. ग्रुप ग्रामपंचायत शिरवळीचे अध्यक्ष अर्थात आदरणीय आमचे लाडके दादा मंगेशजी भगत या साहेबांचं खरं तर आगमन झालंय. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय स्पर्धेच्या वतीनं. जे वाघेश्वर चषक 2024 आणि 25चा हे शानदार पर्व पाहू शकाल. उद्याचा अंतिम मेगा फिनाल आहे. उद्या अल्लड प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल या मैदानावरती. आणि त्याच नंतर खांडीचपाडीचे संघाचे पॅकर्स गौरव गिरा या सुपरस्टार खेळाडू पाहू शकाल. कोपऱ्याची वाडी संघाचा गुणवान खेळाडू त्या साहेबांचं देखील आगमन झालंय. करते या स्पर्धेच्या वतीने तुमचं देखील यथोचित मान सन्मान केला जाईल बघा. तर मी विनंती करतोय चांग्या कवटे या गावचे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या शुभ हाताने माईचे उज्ज्वल शाल देऊन आणि प्रेमाचं प्रतीक आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्याचा यथोचित मान सन्मान केला जातोय बघा. तर पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. आमच्या समेत स्वप्ने देखील जॉईन होतील. आम्ही दोघे आता समालोचन करू. नो डाऊट अतिशय चांगली लढत पाहायला मिळते. आजच्या दिवसामधली शेवटची लढत पाहायला मिळते. सुपर 10 मध्ये आजच्या दिवसामध्ये खरं तर जय गावदेवी लहान दामणी संघानं स्वप्नील एकतरीने फार चांगला खेळ दाखवला बघा. फार कमी काळामध्ये आपलं नाव लौकिक केलंय आपलं संघाचं जय गावदेवी लहान दामणी संघाच्या पूर्ण टीमनं आज खरं तर एफर्ट लगावला. प्रत्येक खेळाडूंना 100% योगदान दिलंय बघा आजच्या या मैदानामध्ये. क्या बात आहे. अप्रतिम आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र आणि अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला 11 स्टार खांदा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खांडीचा पाडा शहापूर विभागातून आलेला संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचा जे वाघेश्वर चषक 2024-25 मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. अंतिम सामना पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. 53 धावा आणि 54चं लक्ष. ऑनर्सकृती दीपक भगत आणि आकाश भगत बंधूची जोड्या. पॉवर सर्कलचं पहिले षटक गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज. इथून जर का पाहिलं गेलं चेंडूमध्ये प्रचंड वेग होता. फारसं प्रॉपर टायमिंग करता आलं नाही या आणि डॉट चेंडू सांगता सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही या. आज प्रकाश आपण जर का विचार केला ना ज्या ठिकाणी आपण पाहिला प्रमुख फलंदाज बाद झाल्या त्या ठिकाणी मात्र संघ परास्त झाला. पहिला सामना आपण पाहिला अभि वाघ बाद झाला तिथून वाघाची वाडी संघ बाद झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये अनंत गावंड बाद झाला तिथून तो सामना परास्त झाला. ज्या ठिकाणी आपण पाहिला धीरज पवार बाद झाला तिथून भिंगार संघ बाद झाला. म्हणजे आज कुठे का होईना निराशा दाखवली. मागचा सामना आपण पाहिला अजय भस्मा बाद झाला तिथून मात्र संघ परास्त झाला. मात्र इथून पाहावं लागेल दीपक भगत अंतिम क्षणापर्यंत राहून सामना खेचून देईल का खांडीच्या पाडा टीमला हे देखील पाहावं लागेल. सामना कारण तेवढाच महत्वाचा. एका बाजूला 11 स्टार खांदा संघ सकाळच्या सत्रामध्ये भरपूर कमी अनुपस्थितीमध्ये संघ उतरला होता. सुदाम नाईकने सांगितलं होतं का 5 ते 6 प्लेयर त्यांच्या मात्र काही कारणास्तव येऊ शकले नव्हत्या. मात्र या मॅच मध्ये सर्व प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने 5 धाबा
कुठे का होईना धावपलकरती लागल्या गेल्यात. संघर्ष जरूर पाहायला मिळेल आपण पाहतोय, कारण एका बाजूला आपण 11 स्टार खांदा टीमचा विचार केला ना प्रकाश, तर राम नाईक एक असं नाव आहे 40+ असताना देखील आज फार चांगला खेळ राहिला आहे. ज्या राम नाईकने या संघाला आजपर्यंत इथपर्यंत प्रवास गाठून दिला आपण पाहतोय. फुटवर्कचा वापर, कमालीचा फटका, चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, मिडॉनचा क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत विरुद्ध दिशेने लाजवाब झेल टिपला जातोय. आणि पहिला करारा झटका बॅटिंग करत असताना खांडीची पाडा टीमला दीपक भगत बॅक टू द डगआउट. तर निश्चित स्वरूपात फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. आपण पाहतोय एक ज्ञानशूर व्यक्तिमत्व, करमळी गावातील एक दमदार कार्यकर्ता आपण पाहतोय. सन्माननीय मंगेशदादा भगत यांच्या माध्यमातून बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मात्र इथून बक्षिसाची खैरात केली जाते. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. अप्रतिम आपण पाहतो ज्या ठिकाणी पहिला करारा झटका लागला गेला, दीपक भगत देखील बाद झालाय. म्हणजे इथून येणाऱ्या फलंदाजाला स्वतःवरती विश्वास ठेवून खेळ करावा लागेल. प्रदीप वेल्या पहिल्या सामन्याचा सामनावीर, इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. कमालीचा फटका ऑन साइडला, गॅप भरपूर मोठी आहे, चेंडू जाईल सीमापार, धावा मिळतील 4. आणि या 4 धावेनं संघाची टोटल धावसंख्या 9 या अंकावरती 1 गडी बाद असताना खांडीची पाडा टीमचा विचार केला ना मी कौतुक करेन या टीमचा, कारण प्रथमच या विभागामध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय आणि तो देखील ए लॉर्ड्स मध्ये आपण पाहतोय. या परिसरातील पनवेल आदिवासी टेनिस क्रिकेट मधील आज एकापेक्षा एक तारे सितारे आपण पाहिल्या, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध. पुन्हा एकदा मात्र चौकार, त्यानंतर प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू फेकला जातोय. कमालीची गोलंदाजी आज अक्षरशः पहिल्या सामन्यापासून अद्यापर्यंत अजय नाईकची बॅटिंगचा बोलबाला राहिला गेला, कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील सुदाम नाईक स्वस्तात बाद झाला. या मॅच मध्ये देखील तेच घडला, मात्र अजय नाईकनं जो खेळ दाखवलाय लाजवाब. पुन्हा एकदा फुटवरचा वापर, बॅटची लिडिंग एज एस्टनच्या मागे कमालीचा झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 2 खांडीची पाडा टीमला आपण पाहतोय 9 या अंकावरती. या ठिकाणी मात्र पहिलं षटक समाप्त झालाय आणि 9 धावा. आपण जर का विचार केला गेला 54 धावेचं लक्ष्याचा पाठला करत असताना समीकरण आव्हान आपण जर का पाहिलं गेलं येणारे 18 चेंडू आणि थोडंसं समीकरण कठीण असेल. आपण पाहतोय बघा धामणीचे खेळाडू मात्र कुठे का होईना सुपर 10 मध्ये दाखल झाले आहेत आज मात्र जल्लोषामध्ये, कारण तेवढा चांगला खेळ राहिला. आपण पाहतोय सुरेश उगडे आणि पूर्ण कंपनी ज्या रीतीने खेळ दाखवला कमालीचा आपण पाहिलं गेला, कारण सातत्यानं या टीमचा मी सकाळच्या सत्रापासून उल्लेख केला प्रकाश, कारण हा संघ सातत्यानं एक गटामध्ये खेळण्यासाठी पसंती देतो आणि खेळ देखील तेवढा चांगला आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये. अक्षरशः भल्या भल्या संघांना मात्र या संघाने परास्त केला. ज्या ठिकाणी पहिला सामना जिंकला तन्वी 11 चिंचवली टीमला परास्त केला, त्यानंतर मागचा सामना आपण पाहिला सचिन 11 माथेरान अजय बसमाच्या टीमला परास्त केला आणि थेट सुपर 10 मध्ये दाखल झालाय. पाहूया सामना देखील तेवढाच महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक अजय नाईक आपण पाहतोय पंचांच्या डाब्या एसटीकडून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस पाहावं लागेल प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. चेंडू आपण जर का पाहिला गेला पॅड वरती जाऊन आदळला होता आणि इथून मात्र पंच आम्हाला सांगतील की इथून मात्र डॉट चेंडू सांगता. अतिशय वेग होता चेंडूवरती, ज्या रीतीनं हा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय त्यावेळेस मात्र चेंडूवरती असलेली अचूक नजर प्रॉपर टायमिंग, त्यावेळेस मात्र हा फटका आपण यशस्वी होताना पाहतोय. मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ऑनर स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय आकाश भगत ऍज अ ओपनर, इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. पुढचा चेंडू प्रचंड वेगवान शरीराचा वेध घेणारा आपण पाहतोय आणि इथून मात्र सांगतील की आणखीन एक डॉट चेंडू. पंचांकडून मात्र इथून निर्णयाची अपेक्षा राहील आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता. अतिशय वेगवान चेंडूची सफर राहिली गेले. अजय नाईक आज अक्षरशः बरंचला खांदा टीमसाठी ज्या रीतीने खेळ दाखवला, कारण आज कुठे का होईना सुदाम नाईकचा खेळ चांगला पाहायला मिळाला नाही, कारण छोटा पॅक बडा धमाका सातत्याने त्याचा खेळ चांगला पाहायला मिळतो अनेक मैदानावरती, मात्र आज कुठे का होईना त्याचा दिवस नाही असं म्हणायला देखील हरकत नाही. ज्या रीतीने अजय नाईकने खेळ दाखवला. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज लॉंग स्टॉप रिजन मधून चेंडू पाहावं लागेल, फरार होईल 4 धावांसाठी हा दमदार चौकार. आकाश या फलंदाजाचा विचार केला गेला मागच्या मॅच मध्ये स्कोरर मित्र आम्हाला माहिती देत असताना 8 चेंडू मध्ये 30 धावेची एक विस्फोटक इनिंग साकारली होती सीबीडी संघाविरुद्ध आणि इथून मात्र तो खेळ आठवावा लागेल.
मात्र समोर तेवढा चांगला संघ आपण पाहतोय 11 स्टार खानदास संघ. या खानदास संघाचा प्रकाश विचार केला ना, एक ओपनची स्पर्धा आम्ही पाहिली होती, नाईटची स्पर्धा ओबल्याच्या मैदानावरती अक्षरशः चॅम्पियन ठरला होता. कानपोली संघाला परास्त केलं होता आणि त्या ठिकाणी मात्र काय खेळ राहिला होता, सुदाम नाईक असतील, अजय नाईक, त्यांचा फार चांगला खेळ राहिला होता आणि ओवल्याची नाईटची स्पर्धा या संघाने अक्षरशः गाजवली होत्या. पुढचा चेंडू आडव्या बॅटने कमालीचा फटका, आजच्या दिवसातील नेत्र दीपक फटका पाहायला मिळाला. स्वतःला झोकून दिला आणि चेंडूला फेकून दिलं 6 धाब्यांसाठी. इट इज द मॅक्झिमम आउट ऑफ द पार बिग हिट षटकार. आणि या 6 धाब्यानं आपण पाहतो ऑन स्क्रीन वरती रिप्ले दाखवले जाते. ज्या रीतीने फटका सजवला, स्वतःला पूर्णपणे झोकून दिला आणि जो शॉट पाहायला मिळाला, शॉट ऑफ द डे, कमालीचा फटका फलंदाज आपण पाहतोय आकाश भगतच्या बॅटमधून हा बिग हिट षटकार. मी नुकताच उल्लेख केला, सीबीडी संघाच्या अगेन्स्ट खेळ करत असताना 8 चेंडूमध्ये 30 धाबेची एक विस्फोटक इनिंग साकारली होती आणि ती इनिंग पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र आठवावी लागेल. सुरुवात केली आहे अजय नाईक वरती प्रहार या षटकाराच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 19 धाबा, 2 गडी बाद असताना खांडीचा पाडा टीमला आपण पाहतोय. म्हणजे सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही या, कारण आजचा दिवस आपण पाहिला ज्या रीतीनं आयोजकांना संधी दिली सर्व टीम्सना. आदिवासी टेनिस क्रिकेट मधील अव्वल दर्जाचे संघ आज आपल्या भेटीला आणले गेल्या. त्या ठिकाणी आपण पाहतोय 10 संघांना प्राधान्य दिले होतं. अद्यापर्यंत एक संघ सुपर 10 मध्ये दाखल झालाय, जे गावदेवी लहान दामणी संघ, आणि यामधून एक संघ आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे 2 संघाचे स्वप्न साकार होतील. मात्र कोणता संघ असेल, 11 स्टार खांदा की त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना खांडीचा पाडा. पुन्हा एकदा फुटबॉलचा वापर, प्रचंड वेगवान चेंडूची सफर आणि इथून मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळत नाही आणि डॉट चेंडूची सांगता. म्हणजे कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण विचार केला गेला मागच्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर मात्र फार चांगलं कमबॅक करत असताना अजय नाईकला आपण पाहतोय एखादा बिग हिट पुन्हा एकदा मात्र मॅच मध्ये कमबॅक करेल खांडीचा पाडा संघ. अप्परकटचा प्रयत्न, मात्र इथून पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक 2 समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 19 धाबा, येणारे 12 चेंडू आणि अजूनही 35 धाब्याची गरज असेल. काय सांगशील प्रकाश, येणाऱ्या 2 षटकामध्ये या 35 धाबा बनल्या जातील का गोलंदाजी करत असताना कांदा टीमच्या बाजूने वाचवल्या जातील? 2 षटक समाप्तीनंतर 19 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात खांडीचा पाडा टीमच्या माध्यमातून. विचार केला तर 2 गडी बाद झालेत, दीपक भगत बाद झाला सस्त्यामध्ये, त्याच नंतर प्रदीप वेले देखील बाद झालाय आणि नवीन खेळाडू दाखल झालाय बघा, विस्फोटक डावकरचा फलंदाज पाहू शकाल आकाश वेले. या खेळाडूला स्ट्राईक मिळाली नाही, आता स्ट्राईक मिळाली 3ऱ्या षटकामध्ये. आता येणारे अंतिम 12 बॉल 35 धावांची गरज खांडीचा पाडा टीमला. सायंकाळच्या सत्रामध्ये सामना रोमहर्षक पाहायला मिळाल प्रेक्षकांना, यात मात्र काही शंका नाहीये. जोपर्यंत आकाश भगत मैदानापर्यंत आहे तोपर्यंत आशा असणार बघा खांडीचा पाडा टीमची. निश्चित स्वरूपात 12 चेंडू आणि अजूनही 35 धाब्याची गरज. हे षटक फार निर्णायक राहील आणि गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस मात्र आपण पाहतोय सुदाम नाईकला. बघा थोडा सामना थांबवायचा आहे. आयोजक बघा, प्रेक्षक वर्गाने शांतता राखायची बघा, अडथळा निर्माण करू नका, त्याला सुखरूपरित्या मैदानाच्या बाहेर जाऊ द्या, जेणेकरून कोणत्याही टीमला अडथळा निर्माण होणार नाही, कारण सामना भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. जर का फलंदाजांना सलग 3 षटकार ठोकल्या तर सन्माननीय मंगेश शेठ भगत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल आपण पाहतोय. बक्षिसांचे वर्षाव का करू नये, कारण बॅटिंग चांगली व्हावी या अनुषंगाने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडंसं व्यत्यय निर्माण होत असताना, कारण सामना भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. बघा मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक वर्ग आहे, आपल्याला प्रेमाची विनंती आहे, थोडं शांतता बाळगा, जेणेकरून मैदानाच्या बाहेर सुखरूप जाईल आणि कोणत्याही टीमला मात्र अडथळा निर्माण होणार नाही. 12 चेंडू आणि 35चं समीकरण. ऑनर स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय आकाश वेल्या, डावकरी आताचा फलंदाज. सुदाम याचा पहिला चेंडू अतिशय वेगवान तेज तरार, जबरदस्त चेंडू फेकला गेला. गोल्डन स्पॉट वरती चेंडू आदळल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये विसवला गेला आणि डॉट चेंडू सांगता. कुठे का होईना चांगला खेळ करावा लागेल, कारण हा षटक फार निर्णायक राहील. 11 चेंडू 35चं समीकरण, 1-1 डॉट चेंडू दबाव निर्माण करेल खांडीचे पाडा या टीमसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र गोलंदाजाचा विचार केला गेला. थोडंसं ऑफकटरचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात आणि त्या कारणास्तव बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क जुळत नाही
आणि डॉट चेंडू सांगता. इथून जास्तीत जास्त स्ट्राईक आकाश भगत या फलंदाजाला देणं देखील तेवढेच गरजेचं राहील. समीकरण अवघड होत असताना 10 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असेल. ज्या ठिकाणी समीकरण पाहिलं होतं 12 चेंडू 35, आता समीकरण येऊन ठेपलंय 10 चेंडू 35. पुन्हा एकदा मात्र हा तिसरा कमालीची गोलंदाजी आणि इथून मात्र कौतुक करावं लागेल ज्या सुदाम नाईकनं बॅटच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली नाही या, मात्र आज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय आणि गोलंदाजी देखील तेवढी चांगली करत असताना म्हणजे कुठे का होईना फार चांगला कमबॅक. आणि इथून मात्र बॅकफुटला फेकला जातोय. 9 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असेल. पुन्हा एकदा मात्र सन्मान देण्यासाठी भाग. इथून पाहावं लागेल सलगचा चौथा डॉट आणि पूर्णपणे हबीब होत असताना 11 स्टार खानदार संघ लाजवाब खेळ दाखवला आजच्या दिवसामध्ये. पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला आकाश बेले या फलंदाजांना सलग 4 चेंडू डॉट फेकलेत. कमालीचा खेळ आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल तेवढं कमी असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुटवरचा वापर आणि पंच आम्हाला सांगतील सलगचा नाही या. इथून पंच आम्हाला सांगतात इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्त धाबीना संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 20 या अंकावरती. या समीकरण थोडंसं अवघड असेल. येणारे 8 चेंडू आणि अजून या 34 धावसंख्येची गरज असेल. या 2 चेंडूवरती एखादा विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून देईल आपण पाहतोय. गोलंदाज सुदाम नाईक यावेळेस मात्र सज्ज होईल. कमबॅक करून देईल का हे देखील पाहावं लागेल. का समोर फलंदाज आपल्या बॅटच्या जोरावरती सामना पुन्हा एकदा खेचून आणेल. पुन्हा एकदा मात्र अतिशय वेगवान चेंडू पंचांचा फिंगर अप फलंदाज यावेळेस बाद होईल. पूर्णपणे निराशा दाखवली आपण पाहतोय आकाश वेलेना. सामनाचा विचार केला गेला 5 चेंडू डॉट खेळलाय आणि इथून समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर का पाहिलं गेला दोन्ही ऑफिशियल पंच इथून सांगतील की फलंदाज बाद आहे की नाही या, मात्र इथून थोडस निराशा दाखवली आपण पाहतोय आणि पंच आम्हाला सांगतील यावेळेस मात्र फलंदाज बाद नाही या. थोडशा मैदानाच्या आतमध्ये सल्ला मसलत झाले गेले आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता म्हणजे सलगचा 5वा चेंडू डॉट फेकलाय आपण पाहतोय. मेडन षटक पाहायला मिळेल का, कारण गोलंदाजीच्या खात्यामध्ये वाईडची धाव जोडली जात नाही या आणि इथून पहिले मेडन षटक सुदाम नाईक आपल्या नावावरती करेल का. यावेळेस मात्र जबरदस्त फटका. इथून पाहावं लागेल चेंडू खाली त्याचाच बंद आणि जबरदस्त जेल टिपला जातो सुनील नाईकच्या माध्यमातून आणि मेडन विकेट षटक सुदाम नाईक याने फार चांगली गोलंदाजी आणि इथून जर का पाहिलं गेला सामन्यामध्ये पूर्णपणे हवी झालाय. येणारे 6 चेंडू आणि गरज असेल 34 धावसंख्येची. सामन्याचा चित्र बदलवणारं षटक आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. एकतर्फी सामना पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. ज्या रीतीनं 5 चेंडू डॉट फेकले गोलंदाज विचार केला गेला सुदाम नाईकना आकाश वेले समोर आणि अंतिम चेंडूवरती विकेटचा पतन आणि तिथून सामन्याला पूर्णपणे आपण पाहतोय शिरकाव करत असताना 11 स्टार खानदार टीमला आपण पाहू शकाल. अंतिम षटक आणि 6 चेंडू आणि 34 धावा. टेनिस क्रिकेटमध्ये या धावा बनताना आम्ही पाहिल्यात, मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ऑनर स्ट्रायकवरती फलंदाज आकाश भगत ज्याने एक चौकार एक षटकार ठोकलाय, मात्र इथून सिद्ध करेल का मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहतोय. जितू भगत नो स्ट्राइक एंडवरती. अंतिम षटक आपण पाहिलं गेलं सुनील नाईक सुदाम नाईक याचा छोटा बंधू. पाहावं लागेल कशा रीतीने खेळ केला जाईल, कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय. 6 चेंडू 34 धावा आव्हान कठीण या. मात्र जर का इतिहास रचायचा असेल तर इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. जर का या 34 धावा बनल्या ना तर खानदार संघ आज पूर्ण रात्रभर झोपणार नाही या, कारण असा सामना त्यांच्या वाटेला कधी आला नसेल. तसा सामना हा होईल का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज सुनील यावेळी सज्ज होईल. बॅटच्या मधोमध पहिला चेंडू उडवलाय. यावेळेस पाहावं लागेल आउट ऑफ द पार मॅक्झिमिंग बिग हिट षटकार सामन्यामध्ये जिवंत ठेवलं जाते. अद्यापर्यंत आपण पाहतोय 6 चेंडू 34 बनवायचे आहेत. आपण पाहू शकाल 6 षटकार ठोकावे लागतील. आपण जर का पाहिलं गेलं 5 षटकार एक चौकार ठोकला तरी देखील सामना जिंकू शकतो, मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज सुनील वरती आक्रमण. पहिल्या चेंडूवरती तडाखा. फलंदाज आकाश भगत जास्त काळ नो स्ट्राइक एंड वरती राहिला आणि त्या कारणास्तव बॅकफुटला फेकला गेलाय. 5 चेंडू आणि अजूनही गरज असेल आपण पाहतोय 28 धाब्यांच्या. पुढचा पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा दुसरा बिग हिट. इतिहास रचला जाईल का हा देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 34 ची गरज होती.
2 तर आलेत, इथून मात्र आणखीन 3 येतील का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजाला कानमंत्र देत असताना आपण पाहतोय राम नाईक सातत्यानं आज 40+ असताना देखील क्रिकेटमध्ये असलेली क्रेज आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या राम नाईकनं या संघाला उभारणी दिली आणि अद्यापर्यंत या संघाचा बोलबाला अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिला आहे. मात्र इथून अटॅकिंग फिल्डिंग लावली जाईल का, फलंदाजावरती दबाव निर्माण केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. आणि तेच चित्र राम नाईकच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. गोलंदाज सुनील नाईक वरती आक्रमण, ज्या ठिकाणी सुदाम नाईकने कमालीची गोलंदाजी दाखवली. आपण जर का पाहिलं गेला इथून मात्र जर का दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक ठेवली असती ना तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. पुन्हा एकदा तिसरा पाहायला मिळेल का, मात्र चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, चेंडू खोले अजय नाईक, यावेळेस मात्र चुका पाहायला मिळाल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा आपण पाहतोय. कॅच सोडल्या, मॅचचं चित्र बदलेल का हे देखील पाहावं लागेल. या 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 34 या अंकावरती. अजूनही 3 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज असेल. जे तिसरं षटक सुदाम नाईकने फेकलं ना त्यामध्ये 5 चेंडू डॉट आल्या, त्यामध्ये जर का एखादा षटकार आला असता ना तर सामना मात्र रफ अँड टफ पाहायला मिळाला असता. अटॅकिंग फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस, क्या बात आहे. सामना जरी हारत आला असला तरी मध्ये सामन्यामध्ये जिवंत ठेवलं जाते आहे. कारण समोर खांदा टीमला देखील या मॅचची कायम आठवण राहील. कारण समोर खांडीचा पाडा संघ खेळतोय हे विसरून चालणार नाही. या 6 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या 40 या अंकावरती. 2 चेंडू आणि अद्याप 14 धावसंख्येची गरज असेल म्हणजे सामना रफ अँड टफ. एखादा खराब चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांचक स्थिती निर्माण करेल. इथून आमच्या मिड विकेटला सुदाम नाईक देखील विचार करतोय, त्याचा बंधू गोलंदाजी करतोय, त्याला कशा रीतीने कानमंत्र दिला जाईल नवनाथ नाईकच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. 2 चेंडू 14 धावा बनल्या जातील का, एखादा चमत्कार पुन्हा एकदा घडेल का मैदानाच्या आतमध्ये, इतिहास रचला जाईल का. फुटवरचा वापर, बॅटची टॉपेज, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि सामना कुठे का होईना 11 स्टार खांदा टीमच्या बाजूने. मात्र हरकत नाही, सामना जरी पराभूतच्या दिशेने जात असला मात्र झुंज अप्रतिम दिल्या. कारण 11 स्टार खांदा टीमला देखील हा सामना आठवेल ज्या रीतीने झुंज दिल्या खांडीचा पाडा टीमनं कमालीचा खेळ दाखवला. जर का फलंदाज आकाश वेलेनं 5 चेंडू डॉट खेळले नसते ना प्रकाश तर सामन्यामध्ये निश्चित स्वरूपात एक रफ अँड टफ सामना पाहायला मिळाला असता. मात्र काय झुंज दिल्या आकाश भगत या फलंदाजांना कमालीचा खेळ दाखवलाय. अंतिम चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन 11 स्टार खांदा संघ, गोष्ट सुपर 10. अभिनंदन खांदा संघ. आणि हार्ड लक खांडीचा पाडा संघ, खूप लांबवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये दाखल झालात. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आभार असतील. तर आपण पाहतोय ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून खांडीचा पाडा टीमचा कॅप्टन आपला या ठिकाणी सत्कार केला जाईल. बघा अजय भगत, आपल्याला विनंती असेल की आपल्या सत्काराचा या ठिकाणी मात्र स्वीकार करावा. आयोजकांच्या वतीनं आपला देखील सत्कार केला जाईल. आपण पाहतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं जबरदस्त इनिंग साकारली, ज्यानं पहिला सामना देखील जिंकून दिला होता खांदा टीमला, अजय नाईक ठरलाय या सामन्याचा सामनावीर. ज्यानं 7 चेंडू मध्ये 31 धाबेची एक विस्फोटक इनिंग साकारली, तो ठरलाय सामन्याचा सामनावीर. तसेच आम्ही खांडीच्या पाडा टीमचा कॅप्टन अजय